हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी सकाळी डबा बनवून दिला मिस्टरांना, कारण त्यांची दिवसाची ड्युटी आहे. 8 दिवस नाईट ड्युटी होती आणि आता दिवसाची आहे. इलेक्शन बंदोबस्त अजून संपलेला नाही आहे त्यांचा. तर स्ट्रॉंग रूमला त्यांचं ड्युटी आहे सध्या. तर सकाळी गेले की संध्याकाळीच ते येणार, म्हणून डबा वगैरे पॅक करून दिला. आणि त्यांच्यानंतर मला तर उपवास होता, पण माझा भाऊ आणि मुलं होते त्यांच्यासाठी वेगळा म्हणजे स्वयंपाक बनवायचा होता. तर लवकर नाही बनवलं, फक्त त्यांच्यापुरत्या चपात्या आणि भाजी बनवून दिली. आता ते जात आहे, त्याच्यानंतर बाकीचे कामं सुरू होतात. आणि असं एरवी ते डबा नेत नाही, पण अशी ड्युटी असली की मग न्यावं लागतं आहे, कारण ते जेवणाला वगैरे घरी येत नाही. तर अशीच असते पोलिसांची ड्युटी. त्याच्यानंतर मुलांना आंघोळ वगैरे घातली आणि फरची वगैरे पुसून घेतली. आणि ह्या दिवसाच्या मुंग्या तुमच्याही घरात आहेत का? कारण एवढ्या झाल्या, कितीही फरची पुसा आणि काहीही करा तर मुंग्या खूप होत आहे. आणि हे चावत नाही ह्या मुंग्या, पण खूप झालेल्या. तर इथे उंबरठ्याचं लेपन करून घेतलं आहे मी, कारण गुरुवारी असं माझं होत नाही, पण गुरुवारी शक्यतो मी करण्याचा प्रयत्न करते ज्या गोष्टी आहेत त्या. तर ही हळदी ना, बघा, घरच्या हळदीचा आणि याचा खूप फरक पडतो. कारण आजपर्यंत मी एवढ्या वेळेस म्हणजे हळदीचं लेपन केलं आहे, तर ते एवढे व्यवस्थित बसले नाही. ही एका मावशीने मला घरगुती आणून दिली, तर छान बसली ती उंबरठ्यावर. इथं देवपूजाही झाली. त्याच्यानंतर बघा, मुलं जर टी व्ही किंवा मोबाईल बघण्याचा हट्ट करतात ना, तर त्यांना मोबाईल तर मुलं घेतच नाही माझे, पण असं काहीतरी लावून द्यायचं म्हणजे ते शिकतात त्याच्यातून काहीतरी वेगळं. आताच घरातली कामं आवरली आणि म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं बोलूया, कारण बऱ्याच दिवसापासून हे डायरेक्टली मी लाईव्ह वगैरे घेणार होते. 1000 सबस्क्रायबर आपले झालेले आहेत. 1000 होऊन आता 200 वरती झाले, म्हणजे 1200 सबस्क्रायबर आपले झाले आहे. आणि सगळ्यांचं तुमचं खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही मला इथपर्यंत आणलं. आपली फॅमिली मेंबर वाढत गेले आहे आणि लवकरच जास्त वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कारण भरपूर स्ट्रगल आहे. व्हिडिओ बनवून टाकणं म्हणजे डायरेक्टली टाकणं, ते एडिटिंग मागं खूप कामं असतात. मागं 2 महिन्यापासून माझे व्हिडिओ येत नाही आहे. गावाकडे होते आणि तब्येत पण डाऊन होती, मुलांची पण माझी पण. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मिस झाल्यात. तर आपण आता पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूया. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला सुचत असेल की मग माझ्या चॅनलमध्ये मी हे केल्या पाहिजे, बदल केल्या पाहिजे, ते मला नक्की सांगत जावा. काही चुका होत असेल तेही एक फॅमिली मेंबर म्हणून समजून घेत जावा आणि मला सांगत जावा की काय चुकतंय वगैरे. कारण मीही नवीन आहे. कारण आपण जेव्हा स्टार्ट करतो तर एवढं आपल्याला माहीत नसतं यूट्यूबचं. आणि मी यूट्यूब म्हणून टाईमपास म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ टाकत नाही. कोणत्या तरी लेडीजला माझ्या व्हिडिओमुळे, एखाद्या लेडीजला ज्या घरी बसून आहे त्यांना म्हणजे काहीतरी मोटिवेशन देण्याचा मी प्रयत्न करते. कारण स्वतःमध्ये बदल आणणं हेच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं. कारण मी स्वतः त्या गोष्टी बघितल्या माझ्या शेजारी अवतीभोवती. कारण आपण ज्या लेडीज असतो ना, भरपूर गोष्टी आपण सगळ्यांचे बघतो आणि आपलं राहून जातं. म्हणून मी माझ्यासारख्या जे लेडीज आहेत त्यांनी आपल्या स्वतःमध्ये बदल केला पाहिजे आणि त्या स्वतःसाठीही जगायला शिकल्या पाहिजे. हेच माझा ह्या चॅनल ओपन करण्याचा हेतू आहे की घरी बसूनही आपण भरपूर गोष्टी करू शकतो. जॉब करणं किंवा हे दुसऱ्या गोष्टी काहीतरी करणं हे सगळं नसतं. कधी कधी ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा. काही गोष्टी नाही होत नशिबामुळे, किंवा काही असतात आपले काही गोष्टी असतात ते आता सांगायच्या हे नाही आहे की आपण काही गोष्टी आपल्या नशिबावर सोडून दिलेल्या बऱ्या असतात की हे मला मिळालं नाही, हे झालं नाही, ते झालं नाही. त्या गोष्टींचा रिग्रेट करण्यापेक्षा आपण नवीन काहीतरी शोधण्याचा किंवा नवीन काहीतरी बदल आणण्याचा प्रयत्न करावा. ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद होतो त्या गोष्टी नक्की करण्याचा प्रयत्न करावा. आपलेही आनंद आपण जोपासले पाहिजे. ज्या गोष्टी आहे आवडीनिवडी सगळ्या गोष्टी ह्याच माझ्या व्हिडिओमध्ये असतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये असं असतं की लेडीजने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. ते मी का करते, कारण मी माझ्या मम्मी, काकू ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघितल्या जवळून त्यांच्या. त्याच नाही, भरपूर दुसऱ्याही लेडीज आहेत त्यांच्याही बघितले की लेडीजचं जीवन असं असतं की ती दुसऱ्यासाठीच झटत असते. जन्मापासून फक्त हे कर ते कर, जोपर्यंत ती लहान असते तोपर्यंतच फक्त तिचे लाड वगैरे हे असतात. त्याच्यानंतर सगळ्या हे जबाबदाऱ्या त्याच्यावर पडत जातात. सगळ्या गोष्टींमध्ये ती ॲडजस्ट करत 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 शेवटपर्यंत झटत असते. तर
ह्याच काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भरपूर गोष्टी आहे नवीन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू किंवा नक्की तुमच्याबरोबर ते शेअर करायला मला आवडेल. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि थँक्यू सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओबद्दल. तोपर्यंत धन्यवाद.